आता मी तुम्हाला फॉर्म 1 बद्दल मी सांगितलं. फॉर्म 1 हा कोण देतो? तर आर्किटेक्ट देतो. आर्किटेक्ट काय करत असतो? आर्किटेक्ट त्या ठिकाणी किती कन्स्ट्रक्शन झालं आहे, किती पर्सेंटमध्ये झालेलं आहे, म्हणजे ॲक्च्युअली किती कन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे त्याप्रमाणे काही स्टेप्स आहेत. एक 10-11 स्टेप्स आहेत आपल्या. एक्स्कव्हेशन असेल, प्लिंथ असेल किंवा कसं त्याप्रमाणे ते आपल्या फॉर्ममध्ये पण अवेलेबल असतात आणि त्या नेहमी अपडेट करत राहाव्या लागतात. म्हणजे तुमचं वर्क प्रोग्रेस कसं आहे ते तुम्हाला दाखवत राहावं लागतं. तर हे आर्किटेक्ट बघत असतो. त्याप्रमाणे आर्किटेक्ट आपल्याला सांगतो की 30% काम झालं आहे किंवा 40% काम झालेलं आहे. त्या फॉर्ममध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या असतात त्या स्टेप्समध्ये. त्या प्रत्येक स्टेपचे किती पर्सेंटेज झाले ते काढून त्यांचं ॲव्हरेज पर्सेंटेज काढलं जातं की एवढं पर्सेंटेज झालेलं आहे काम. बरं, हे काम नुसतं त्या बिल्डिंगचंच नसतं. त्याच्या अलाइड ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, उदाहरणार्थ रोड असेल, तिथे दिवे लावायचे असेल, तिथे सिवरेज सिस्टीम असेल, तिथे ड्रेनेज सिस्टीम असेल, याचं पर्सेंटेज देखील द्यावं लागतं. अन्यथा नाहीतर कंप्लीट बिल्डिंग तयार होते आणि बाकीच्या गोष्टी मात्र केलेल्याच नसतात. तर तसं होऊ नये म्हणून त्याचेही पर्सेंटेज आर्किटेक्टने द्यायचे असतात. या सगळ्यांचे मिळून तो पर्सेंटेज तिथे ॲव्हरेज आपला काढत असतो. तर हे फॉर्म 1 मध्ये दिलेलं असतं. फॉर्म 2 मध्ये काय दिलेलं असतं? तर फॉर्म 2 मध्ये हे सगळं जे काम झालं आहे त्याची एकंदरीत कॉस्ट किती आहे, त्या कॉस्टच्या बद्दल फॉर्म 2 मधला इंजिनियर तुम्हाला माहिती देत असतो. हा फॉर्म देखील एकदम सोपा आणि सिंपल आहे. क्वार्टरली हा फॉर्म सबमिट करावा लागतो, विड्रॉवलला फॉर्म सबमिट करावा लागतो, दोन्ही फॉर्म 1 आणि 2. तर हे तुम्ही सुद्धा सहजरित्या बघू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही काय असं की बुकिंग केलं म्हणजे आपलं काम संपतं असं नाही, तर त्याच्यानंतर या गोष्टी तुम्ही बघू शकता. म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की फॉर्म 2 मध्ये कॉस्ट सांगितली जाते, याप्रमाणे किती कॉस्ट आहे. आता फॉर्म 3 हा जो सीए देतो. सीए काय करतो? हे जे पर्सेंटेज आहे ते घेतो, प्लस लँड कॉस्ट काही खर्च झालेला तो ऍड करतो आणि एस्टिमेटेड कॉस्टच्या अगेन्स्ट फॉर्म 3 मध्ये काय काय असतं? तर एस्टिमेटेड कॉस्ट असते, त्याच्या अगेन्स्ट इन्कर्ड केलेला खर्च असतो. त्याच्यानंतर तुम्ही जर फ्लॅट सोल्ड आउट केलेले असतील तर त्याचे डिटेल्स दिलेले असतात, अनसोल्ड असेल तर त्याचे डिटेल्स दिलेले असतात. तुम्ही प्रोजेक्ट कसा काय पूर्ण करणार आहात, म्हणजे प्रोजेक्टची कॉस्ट जर 200 कोटी असेल तर तुमचे पैसे किती आहेत, तुम्ही सिक्युअर्ड लोन किती घेतलं आहे, अनसिक्युअर्ड लोन किती घेतलेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये द्याव्या लागतात. अर्थात काही गोष्टीमुळे हा फॉर्म अजूनही पब्लिक डोमेनमध्ये नाही. हा फॉर्म पब्लिक डोमेनमध्ये आहे, त्यामुळे लोकांना बघता येत नाही. कदाचित पुढे मागे त्याच्यामध्ये असंही करता येईल की ज्या लोकांनी बुकिंग केलं आहे निदान त्यांना तरी हा फॉर्म बघायला उपलब्ध व्हावा, असं महारेरा करू शकेल यापुढे. परंतु सध्या हा फॉर्म पब्लिक डोमेनमध्ये नाही. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र पब्लिक डोमेनमध्ये आहेत आणि हे तो सगळे ते विड्रॉ करत असतो तेव्हा हे दोन्ही फॉर्म त्याला तिथे लागतात. अशा रीतीने फॉर्म 1, 2 आणि 3 हे अत्यंत महत्त्वाचे फॉर्म्स आहेत. याशिवाय त्याला तुमच्या त्या सेपरेट अकाउंटमधनं, जे रेरा डेसिग्नेटेड सेपरेट अकाउंट आहे ज्याच्यामध्ये 70% रक्कम जमा होते, त्यातनं त्याला पैसे काढता येत नाही, हे आपण लक्षात घेऊ शकता.